हॅलो, मी आहे पूनम आणि आज आहे दसऱ्याचा व्लॉग। 100 व्लॉगचं चॅलेंज घेतलेलं, तर हा 99वा दिवस। आदल्या दिवशी झेंडूची फुले आणून ठेवली होती आणि हारही करून घेतले। आज पोळ्या न करता पुरी आणि श्रीखंड आणि बटाटा भजी असा सगळा बेत होता। आजचं पहिलेच वर्ष असं असेल की मी पोळ्या केलेल्या नाहीये। तम अशा तेलात फुगलेल्या पुऱ्या तुम्ही इथे बघू शकता। अगदी गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड एका बाजूला। असं जेवण म्हणजे स्वर्ग सुख आहे खरंच। पोळीपेक्षा सुद्धा जास्त मला पुरी आणि श्रीखंडच आवडतं। पहिला स्वयंपाक बनवून घेतला, त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि घटाचा 10वा दिवस आहे बघा, त्यामुळे घटाचे धान्य खूप सुंदर उगवले। आज छानपैकी गाड्या सगळ्या धुवून घेतल्या आणि मुलींच्या हाताने छान अशी पूजा करून घेतली। सावलीने स्वस्तिक इतकं सुंदर काढलं आणि ह्या छोटीला तिच्या सायकलींची पूजा करायची होती, त्यामुळे तिने छान फुलं वगैरे ठेवून तिला प्रत्येक गोष्ट जशी सांगत गेले तशी ती करत गेली। खाली येतानाच हार पण सोबत आणले होते आणि प्रत्येक गाडीचा वेगवेगळा हार केलेला होता, तो ह्यांनी गाड्यांना लावून घेतला। आमची इकडे पूजा चालली आहे ह्या मुलींची आणि प्रथमेशची इकडे मस्ती चालली होती। आपले जे मराठी संस्कृतीमधले जे सण आहेत ना, ते खरंच प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व आहे। आता इथेच बघा ना, 9 दिवस तुम्ही उपवास करता आणि 10व्या दिवशी तुमचं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होतं, म्हणजे अशी त्यामागची भावना आहे। आता खरं सगळे कामामध्ये व्यस्त असतात, पण थोडासा वेळ काढून आपण हे आपले सण छोटेसे का होईना पण घरी साजरे करावेत, ज्यामुळे मुलांना सुद्धा हे आपले सण कळतात, आपला वारसा पुढे जपण्यास त्यांनाही मदत होते। तर इथे गाडीची पूजा झालेली आहे, नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं, बैरीच्या नावानं चांग भलं, वाघजाई देवीच्या नावानं चांग भलं, डोंगरच्या देवीच्या नावानं चांग भलं। माझ्या माहेरी तळी भरण्याची पद्धत आहे, पण हे सातारकडचे आहेत त्यामुळे यांच्याकडे तळी भरण्याची पद्धत नाहीये। मग 5 वेळा घट उचलून, आता इथे मुले पण नव्हती सगळी, नाही तर 5 मुलं बोलवून मग आम्ही हे दरवर्षी करतो। मग त्यांनी घट उचलून हलवून घेतला, त्यानंतर मग ते तुरा टोपीमध्ये खोतात, तर ते टोपीमध्ये जागा नव्हती म्हणून कानामध्ये खोला। मग मी जेवण करून घेतलं, उपवास सोडून घेतला। 9 दिवसांचे उपवास होते, काही जणांनी आधीच सोडला होता, पण मी दरवर्षी दसऱ्याला सोडते म्हणून दसऱ्याला सोडला उपवास। सगळ्या उपकरणांची इथं छानपैकी पूजा करून घेतली। हायड्रा मशीनची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे, ते पण माझं एक शस्त्रच आहे पैसे कमवण्याचं। त्यानंतर आज शिलांगण खेळायला जातात आणि ते शिलांगण खेळून आले की मग पुरुष लोकांना ओवाळतात, म्हणून मग ह्यांना ओवाळून घेतलं छान। ह्यांनी ओवाळणी सुद्धा टाकली आणि मी आता त्याचं छान गिफ्ट घेणार आहे। माझ्या भावाने दसऱ्याच्या मुहूर्तावर रिक्षा घेतली आहे नवीन आणि तो संध्याकाळी आला होता। छानपैकी यांनी नारळ वगैरे फोडून घेतला, पूजा झाली, त्याचे मित्रमंडळी आली होते, छान फोटो सेशन झालं। आणि आता रात्री आज देवाची पूजा करायची, पुन्हा 4 दिवस देवाची पूजा करायची नाही, म्हणून मग देव सगळे पानांवरती बसून आता रात्री 12च्या आत त्यांना झोपून घेणार, पुन्हा कोजागिरीपासून रेग्युलर पूजा करणार। अशी पद्धत तुमच्याकडे आहे का नक्की सांगा।